नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। उदगाव ग्रामीण रुग्णालयात 26 पदसंख्या भरतीला मंजुरी। आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन। 14.21 कोटींच्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात। 30 खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय लवकरच सेवेत। शिरोळ तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या उदगाव येथील ग्रामीण रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून 26 पदसंख्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे। 14,21,00,000 रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे। मंजूर पदांमध्ये वैद्य अधीक्षक वर्ग 1 चे पद 1 पद, वैद्यकीय अधिकारी गट अ वर्ग 2 ची 3 पदं, अधिपरिचारिका 7 पदे, क्षकिरण तंत्रज्ञ 1 पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 पद, औषध निर्माण अधिकारी 1 पद, सहाय्यक अधीक्षक 1 पद, कनिष्ठ लिपिक वर्ग 3 चे 1 पद, टंकलेखक वर्ग 3 चे 1 पद, प्रयोगशाळा सहाय्यक 1 पद, कक्षसेवक 4 पदे, शिपाई 1 पद, सफाई कामगार 2 पदे आणि वाहन चालक 1 पद अशा 26 पदांचा समावेश आहे। सध्या रुग्णालयाच्या इमारतीचं सुमारे 80% काम पूर्ण झालं असून उर्वरित कामही वेगानं सुरू आहे। बांधकाम पूर्ण होताच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्यानं रुग्णालय कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हे ग्रामीण रुग्णालय खाटांचं असून येथे स्वतंत्र स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड, 2 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, तज्ज्ञ डॉक्टरांसाठी स्वतंत्र कन्सल्टिंग रूम्स, एक्सरे विभाग, दंतचिकित्सा विभाग, नेत्ररोग विभाग तसेच बालरोग विभाग अशा विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत। सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक आधुनिक उपकरणं, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि सुरक्षित उपचार व्यवस्था यामुळे हे रुग्णालय ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे। गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, सुरक्षित प्रसूती सेवा आणि नवजात बालकांसाठी विशेष निगा या विभागाची सुविधा येथे उपलब्ध होणार आहे। त्यामुळे महिला व बाल आरोग्याच्या दृष्टीनं या रुग्णालयाचं महत्त्व अधिक वाढणार आहे। उदगाव ग्रामीण रुग्णालय पूर्णत्वास आल्यानंतर शिरोळ तालुक्यासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे। त्यामुळे उदगाव हे मेडिकल हब म्हणून लवकरच ओळखलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रकल्पामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।